तर मित्रांनो, आज खरंच इतकं वाईट वाटते ना की बोलायचं काम नाही. मी माझं दुःख कोणाला सांगू शकत नाही. कालचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच आहे. कालच्या व्हिडिओमध्ये ऋतू पडली होती. अजून ती पडलेला व्हिडिओ म्हणजे मी काय केलं होतं, म्हणजे व्हिडिओ काढला होता आणि ती व्हिडिओ पोस्ट केला होता मी. तर डॉक्टरांनी काय ऋतूबद्दल काय सांगितलं ही तर गोष्ट मी तुम्हाला सांगणारच आहे. अजून बाळ पण कसं आहे ही पण गोष्ट मी तुम्हाला सांगणार. डॉक्टरांनी ऋतूबद्दल अजून बाळाबद्दल काय सांगितलं ही मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. पण त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट बोलायची होती की मी म्हणजे व्हिडिओ काढतोय, मी म्हणजे काय चुकीचं काय करतोय का माझ्याकडनं काय चुकतंय की जे करून तुम्ही सगळी लोक मला कमेंटमध्ये एवढं म्हणजे वाईट बोलता, एवढं फालतू बोलता. काय चुकी झाली म्हणजे माझी, मी काय म्हणजे असं काय चुकीचं टाकलं आहे का त्याच्यामध्ये? काय लय जणांनी म्हणजे असे भरपूर कमेंट केले की याने काय डिलिव्हरीचा बाजार मांडून टाकला आहे. पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत व्हिडिओ चालू ठेवलेत, कंटेंट करते ती पैशासाठी. ही लोक कुठल्या पण थराला जायला तयार आहेत. म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी मुद्दामून करतोय, म्हणजे ऋतू पडली ही सगळं खोटं आहे? काल ऋतू पडली होती ना, काल डायरेक्ट मी तिला दवाखान्यात घेऊन आलो आहे. अजून पण ऋतू दवाखान्यामध्ये. अजून डॉक्टरांनी काय सांगितलं नाही ही फक्त माझी मला माहिती आहे. अजून ही व्हिडिओ मी सुद्धा काढणार नव्हतो. पण कसं आहे ना, मी पहिल्यापासून ते आत्तापर्यंत मी म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून जे आपलं सोशल मीडियावरचं पब्लिक आहे, मी त्यांना सगळ्या माझं सुख दुःख ही सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगत आलो आहे. जे माझं पब्लिक आहे म्हणजे ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्यांना मी सगळ्यांना ह्या गोष्टी सांगत आलो आहे. मी त्यांच्यासाठी व्हिडिओ पोस्ट केला होता. अजून त्याच्याखाली मध्ये सगळेजण ही खोटं आहे, पूजा हसत आलती बाहेरनं व्हिडिओमध्ये. तर पूजा हसत आलती ही मी पण बघितलं होतं, कारण तर नंतर त्याच्यामध्ये कमेंट बघितलं त्या टायमाला मी बघितलं. जेव्हा मी तिला हाका मारलं म्हणजे त्या टायमाला मला काय सुधारलं नाही, मी काय करून काय नाही. मग त्या टायमाला मी बरोबर पूजाला हाक मारली. अजून पूजासोबत पूजाची पोरगी पण होती. त्या टायमाला तिला माहीत नव्हतं की बाबा ऋतू पडली म्हणून. त्या टायमाला ती बाहेरनं हसत आलती की ती ऋतूवर हसली नव्हती, असा काय सुद्धा विषय झाला नव्हता. अजून तुम्ही जे काही लोक म्हणतात ना की बाबा याने डिलिव्हरीच्या नावाखाली कंटेंट केला आहे, तर तुमचा हा फार मोठा गैरसमज आहे. मी काय डिलिव्हरीच्या नावाखाली कंटेंट केला नाही. जर का मला डिलिव्हरीच्या नावाखाली कंटेंट करत असताना तर मी पहिल्या महिन्यापासून ती आतापर्यंत नुसतं डिलिव्हरीचे सगळे व्हिडिओ काढत असलो असतो. मी डिलिव्हरीचे व्हिडिओ कधी काढलेत माहिती आहे का? ज्या टायमाला तुमच्या सर्वांच्या कमेंट आल्या की म्हणजे ऋतूला 6वा महिना चालू होता, त्या टायमाला मी व्हिडिओ काढायला चालू केली होती. जेव्हा मी केदारनाथवरून आलो त्या टायमाला मी डिलिव्हरीचे व्हिडिओ काढायला चालू केली होती. कारण तर भरपूर लोकांच्या कमेंट्स होत्या की ऋतूताई प्रेग्नेंट आहे का दादा, ऋतूताई प्रेग्नेंट आहे का दादा. हे सगळे मला असं म्हणजे मॅसेजला पण बोलत होते. अजून तसं असेल तर आम्हाला प्लीज व्हिडिओच्या माध्यमातून कळवा. त्याच्यामुळं मी ही गोष्ट केली. मी 6 महिने तर म्हणजे कोणाला सांगितलं पण नव्हतं, मला सांगायचं पण नव्हतं. ही गोष्ट मी काय म्हणजे सोशल मीडियावर सांगणार पण नव्हतो. पण लय जणांच्या कमेंट आल्या आपले, म्हणजे जे माझे दररोज व्हिडिओ बघते ते, ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्या सर्वांनी म्हणजे ते म्हणजे मी त्यांना फॅन मानतच नाही, ते आपली फॅन म्हणजे फॅमिली ती माझी पूर्ण. त्यांनी मला म्हणजे इंस्टाला पण कमेंट केल्या होत्या. अजून ह्याच्यावर पण यूट्यूबला पण कमेंट करत होते की तुला कितवा महिना चालू आहे. तेव्हा मग मी ती व्हिडिओ काढायला चालू केली. तेव्हा मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की ऋतू प्रेग्नेंट आहे म्हणून. तुम्ही म्हणजे मला चुकीचं समजताय की काय मी डिलिव्हरीचा कंटेंट करून ठेवला आहे. तसा काय सुद्धा नाही. तसं तुम्ही जे समजत असाल ना ती सगळं तुम्ही चुकीचं समजताय. मला फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगायची की तुम्हाला मला वाईट बोलून काय भेटतंय, कशामुळे तुम्ही मला वाईट कमेंट करता, किंवा माणूस कुठल्या सिच्युएशनमध्ये आपण त्याला कसं कमेंट करावं, काय बोलावं, ह्या गोष्टी तुम्हाला खरंच समजल्या पाहिजे. ते मी सगळ्यांना नाव नाही ठेवत. जी लोक मला म्हणजे फालतू कमेंट केलेत ना मी त्यांना बोलतोय. कारण तर आज माझी बायको हॉस्पिटलमध्ये, अजून माझं होणारं बाळ पण तिच्या पोटामध्ये काही सिच्युएशन चालू ना ही माझी मला माहिती. डॉक्टरांनी काय सांगितलं आहे ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. कसल्या सिच्युएशनमधनं मी बाहेर आलो आहे. अजून ती गोष्ट म्हणजे त्या गोष्टीतनं बाहेर यायचा प्रयत्न करतोय. तेवढ्यात मी इकडे व्हिडिओला बघितलं तर व्हिडिओ खाली असल्या एवढं घाण कमेंट, किंवा तुम्ही नाटक करताय, तुम्हाला कधी बाळच होणार नाही, हे अशा कमेंट केली. ते असल्या कमेंट केल्यानंतर माणसाला कसं वाटणार आहे? कमेंट करताना जरा म्हणजे समोरच्याचा थोडा आहे ना, लय नाही थोडा फक्त विचार करत जावा की बाबा मी काय तुमच्यासोबत म्हणजे काय चुकीचं वागलो आहे का,
का तुम्हाला म्हणजे मला वाईट बोलून मला म्हणजे नावं ठेवून तुम्हाला चांगलं वाटतंय तसं सांगा. तसं असेल तर सांगा, मला काय म्हणजे त्या गोष्टीचा मग फरक पडणार नाही. तुम्हाला जर का आनंद भेटत असेल ना मला वाईट बोलून, मला दुखवून जर का तुम्हाला आनंद भेटत असेल ना, तर तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य आहे, मी माझ्या ठिकाणी योग्य आहे. अजून मी तुम्हाला सगळ्यांना म्हणलंच होतं की बाबा ऋतूबद्दल डॉक्टरांनी काय सांगितलं मी तुम्हाला सांगणार आहे. तर ऋतूला काय झालं म्हणजे विकनेस आला आहे, विकनेसपणा आला तिला. ती कशामुळे पडली की बाबा तिला म्हणजे बाहेरनं ती येत होती, भांडी घासली होती तिने, आतमध्ये बाहेरनं येत होती. त्या टायमाला तिच्या पायाला पण सूज आली. मी त्याच्या आधी पण व्हिडिओ पोस्ट केला. तिच्या पायाला सूज आल्यामुळं म्हणजे ती ह्याच्यावरनं घसरून पडली, परशीवरनं. आणि घसरून पडल्यानंतर मी व्हिडिओ चालू केला की ऋतूला त्रास व्हायला लागला. त्याच टायमाला मी तिला दवाखान्यात नेलं. आज डॉक्टरांनी सोनोग्राफी काढली. सोनोग्राफीमध्ये तर म्हणजे बाळाला तर काय झालं नाही, बाळाची हालचाल ती चांगली आहे. पण ऋतूला कमरेला मुक्का मार लागलाय. डॉक्टरांनी ऋतूला बेड रेस्ट घ्यायला सांगितलं. अशा सिच्युएशनमध्ये ना मी म्हणजे त्या टायमाला ऋतू पडली होती, त्या टायमाला काय करू काय नाही हे समजत नव्हतं. आणि त्यातनं आरू पण घाबरून गेली. तुम्ही सगळ्यांनी बघितलं व्हिडिओमध्ये, आरू पण रडायला लागलेली. कारण तर मला म्हणजे आरूकडे लक्ष देऊ का ऋतूकडे लक्ष देऊ ह्या गोष्टी मला समजत नव्हत्या. तिथं मी पूर्ण हायपर झालतो की आता काय करावं म्हणजे काय सुचत नव्हतं. कारण तर ऋतूला उठून पण बसता येत नव्हतं. असलं ऋतूचा हाल झालं म्हणजे जोरात पडली ती, तिला पाठीला मुक्का मार लागलाय. बरं म्हणजे देव भाल्यावर होता आमच्या की बाबा काय चुकीची गोष्ट झाली नाही. तीच जर का ती पोटावर पडली असती तर केवढ्यात पडलं असतं. ही गोष्ट म्हणजे असं म्हणजे आठवूनच ती कालचा दिवस आहे ना मला कसं वाटतंय. कालचा दिवस माझ्या जीवनातला सगळ्यात बेकार आणि सगळ्यात वाईट दिवस होता. आणि त्यातनं लोकांच्या अशा कमेंट ना की सगळं खरंच मन दुखवायचे काम करते ती. आणि त्यातली भरपूर लोक असे आहेत की बाबा की त्यांनी माझ्याबद्दल म्हणजे देवाविषयी प्रार्थना केली. आज त्यांच्या सर्वांच्या प्रार्थनामुळे माझी ऋतू नीट आहे. अजून माझं बाळ पण ठीक आहे, बाळाला काय सुद्धा झालं नाही. डॉक्टरांनी सोनोग्राफीमध्ये चेक केलं आहे. सोनोग्राफीमध्ये सांगितलं की बाबा सगळं म्हणजे बाळाची हालचाल चांगली आहे. तरी अजून एकदा उद्या सकाळी अजून एकदा सोनोग्राफी करणार आहेत. अजून ऋतूला दवाखान्यात ॲडमिट ठेवलं आहे. कारण तर तिला बेड रेस्ट घ्यायला लावलं आहे. घरी आणल्यावर म्हणजे काय असं म्हणजे धावपळ होती ना, त्याच्यामुळे तिला दवाखान्यामध्ये ठेवलं आहे ॲडमिट. तिला 2-3 दिवस बेड रेस्ट करायला सांगितलं. कारण तर तिला कमरेला मुक्का मार लागला आहे. असल्या संकटात असून पण तुम्ही म्हणजे इतक्या वाईट कमेंट करता ना, ह्या गोष्टीचं लय वाईट वाटतंय. मी म्हणजे विचार पण केला नव्हता की बाबा असे लोक कमेंट करू शकतील. की मी काय मुद्दा म्हणून करणार आहे का, व्हिडिओसाठी मी तिला पाडणार आहे का खाली. म्हणजे तुम्ही असा विचार कसा करू शकता. अजून भरपूर लोकांचे चांगल्या कमेंट आले की बाबा स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, आहे तुझ्या भावांचं तुझ्यावर, तुझ्या डोक्यावरती हात आहे, तुझ्या बाळाला अजून ऋतूला काय सुद्धा नाही होणार. तर त्या सर्वांचं खरंच मी आभार मानतो. आज तुमच्या सर्वांच्या प्रार्थनामुळं आरून बाळ ठीक आहे. तर मला वाईट कमेंट करण्यासाठी फक्त मला एवढं सांगायचं की बाबा वाईट कमेंट करून कुणाचं मन दुखवू नका प्लीज. इथनं पुढं तर म्हणजे असं चांगल्या म्हणजे तुम्हाला जर का माझा व्हिडिओ बघायचा नसेल ना तर बघू नका. पण असं वाईट कमेंट करून माझं मन दुखवू नका. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे. कारण तर मी काय सिच्युएशनमध्ये ना ती माझी मला माहिती. अजून ही मी सगळं जी करतोय ना ती मी फक्त माझ्या फॅमिलीसाठी करतो. यूट्यूब फॅमिली जी व्हिडिओ ती टाकतोय ती